आज आपल्या इथं KB कोकरे यांच्या क्षेत्रावरती ऊस पाचट व्यवस्थापनचा कार्यक्रम आहे। महाराष्ट्र शासन कृषी विभाग व तालुका कृषी अधिकारी बारामती तसेच मंडल कृषी अधिकारी वडगाव निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज KB कोकरे यांच्या इथं ऊस पाचट व्यवस्थापनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या ऊस पाचट व्यवस्थापन व खोडवा व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन कदम साहेब करतील। त्यावर मी त्यांना अशी विनंती करते की सगळ्यांच्या वतीने थोडं मार्गदर्शन करावं। सर्व शेतकरी मंडळ कृषी अधिकारी श्री हिंदूरावजी मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या वडगाव प्रक्षेत्रामध्ये की ऊसाचं पाचट व्यवस्थापन का करायचं, पाचट कुटी का करायची यासंबंधी शेतकऱ्यांना त्यांच्या क्षेत्रावरती जाऊन त्याचं महत्त्व पटवून देत आहोत आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बाबा ऊसाचं पाचट कुटी केली पाहिजे। आता बघा, ऊस पाचट कुटी केल्यानंतर जे फायदे काय होतात, सगळ्यात महत्त्वाचं आपण जेव्हा खोडवा राखायचा, पहिली बचत होते ती पाण्याच्या पाळ्या। पाचट कुटी केल्यानंतर आपला खोडवा 15 ते 17 पाळे पाण्याच्या पाळ्यामध्ये निघतो आणि जर पाचट कुटी नाही केली तर 25 ते 27 पाण्याच्या पाळ्या आपल्याला द्याव्या लागतात। ह्याच्यामध्ये आपल्याला वीज बिलाचा खर्च वाचला, मोटर चालायचं आपलं प्रमाण कमी झालं। दुसरी गोष्ट मजुरी आपली वाचली। दुसरा फायदा असा की पाचट जे आपलं सरीमध्ये बसणार आहे, बरोबर आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे, जे काही कोंबारा फुटणार आहे त्याच्या बाजूला जे पाचट दबून राहणार आहे, उष्णतेपासून जे बाष्पीभवन होतं, पाणी जमिनीतलं कमी होतं, त्याचं प्रमाण कमी होतं, म्हणजेच आपल्या रोपाची जमिनीची पाणी धारण करून ठेवण्याची क्षमता वाढते। दुसरी गोष्ट, जे अनावश्यक तण आहे, तण त्या पाचोला असल्यामुळे त्याच्यावरून काय वरती येत नाही, त्याच्यामुळे तणाचा प्रादुर्भाव कमी होतो। दुसरी गोष्ट, तणासाठी जे मजूर लावायचे आपल्याला त्याचा सुद्धा खर्च आपला काय होतो, कमी होतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे शेताला आपल्या जे बाहेरनं आणून सेंद्रिय खत टाकतो, पण जर आपण पाचट आपल्या शेतामध्ये जर कुजवलं, साधारणतः 10 गुंठ्यामध्ये 1 टन पाचट निघतो। 10 गुंठ्यामध्ये 1 टन म्हणजे आपल्या 2.5 एकरामध्ये एका हेक्टरमध्ये 10 टन, 7.5 ते 10 टन पाचट आपलं निघतं। मग जर आपण बघा 10 टन पाचट जर निघत असेल तर त्याच्यापासून जे सेंद्रिय खत आहे आपल्या शेतीला ते साधारणतः 4.5 ते 5 टन सेंद्रिय खत आपल्या शेतीला मिळून राहतं। आणि मग आपण प्रयत्न करतो, आपल्याला मार्गदर्शन वगैरे होतात की आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे। जर कर्ब जर वाढायचा असेल तर त्याला सेंद्रिय खत देणं गरजेचं आहे। मग आपल्या जमिनीत आपण जर पाचट जाळलं तर 5 टन सेंद्रिय खत आपलं काय होते, नुकसान होते। जर आपण पाचट कुटी केली तर आपलं आहे असं सेंद्रिय कर्ब साधारणतः 4.5 ते 5 टन सेंद्रिय खत मिळाल्यामुळे आपल्या जमिनीचा जो CN रेशो आहे किंवा कर्ब आहे ते वाढतं। दुसरी गोष्ट, ऊसाचं पाचट जर आपण जाळलं तर जमिनीतला 100% नत्र युरिया खत आहे ते पूर्णपणे नष्ट होतं। स्फुरद खत जे आहे ते सुद्धा पूर्णपणे नष्ट होतं। जमिनीमध्ये जे आपले जैविक घटक आहेत, काही मित्र कीटक आहेत, बॅक्टेरिया आहेत, फंगस आहेत, ज्या जमिनीला पिकाला आपल्याला उपयोगाचे आहेत, त्या उष्णतेमुळे आगीमुळे काय होतं ते नष्ट होऊन जातं। दुसरी गोष्ट अशी की जी खत आपल्याला नत्र द्यायचे, ज्या पाचटापासून आपल्याला नत्र सुद्धा जवळजवळ 0.50% नत्र मिळणार आहे, 0.2% स्फुरद मिळणार आहे। आणि राख आपण जे पोटॅश म्हणतो, पोटॅश आपल्याला ऊस पाचट जाळल्यानंतर मिळतं, परंतु आपल्या भागातल्या जमिनीमध्ये ऑलरेडी पोटॅशचं प्रमाण जास्त आहे। मग एवढे सगळे फायदे आपल्याला मिळणार असल्यामुळे आमची शेतकरी बांधवांना एकच विनंती की आपण आपल्या जमिनीमध्ये पाचट जाळण्यापेक्षा तर ते पाचट कुटी केली पाहिजे आणि कुटी करून ते आपल्या शेतामध्ये त्याचं सेंद्रिय खत म्हणून, कर्ब म्हणून त्याचा उपयोग केला पाहिजे। त्यामुळे आम्ही कृषी विभागाच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना आव्हान करतो की आपल्या शेतातलं पाचट आपल्या शेतामध्ये आपण पाचट कुटी करा आणि त्याच्यापासून खताची निर्मिती करा। धन्यवाद। मी पंधरे राहणार पंधरे तालुका बारामती जिल्हा पुणे। मी गेले 10 वर्ष झालं पाचट अजिबात जाळत नाही, काय नाही। पाचट न जाळल्यामुळे माझा सेंद्रिय कर्ब जी 0.50-60 होता तो आता 1 पॉईंट पर्यंत माझा जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुधारला। जमिनीची सुपीकता वाढली। जमिनी ही चोपण जमीन होती, चोपण जमिनीतला आता पांढऱ्या मुळ्याची वाढ भरपूर होती पाचटीमुळं, हवा खेळती राहते म्हणजे। आणि त्यामुळं मला पाचट कुटीचं भरपूर फायदे। प्रत्येक शेतकऱ्यांनी पाचट न जाळता पाचट कुटी करून जमिनीत गाडली पाहिजे, त्याचं भरपूर फायदेच पाचट कुटी केलेले आहेत। हां, असू द्या, करा तुम्ही।